नमस्कार मंडळी. सकाळी उठल्या उठल्या चहा नाश्ता मिळण्याऐवजी बायकोने डायरेक्ट डोक्याचा भुगा केला. स्वतःसाठी नाही हो, तर आमच्या लाडक्या मेवणींबाईसाठी. मॅडमला प्रेग्नन्सीमध्ये चिकन मोमोजचे डोहाळे लागलेत आणि ऑर्डर थेट माझ्या होम मिनिस्टरला आली आहे. मग काय, हुकमाची तालीम, गाडी काढली आणि पळालो थेट चिकनवाल्याकडे. दरवेळी आम्ही चिकन लेग पीसवर ताव मारतो, पण आज मोमोजसाठी स्पेशल चिकन ब्रेस्टचा खिमा करून घेतला. सोबत चिकनचे पाय घ्यायला विसरलो नाही. वाटेत भाजीवाल्याकडून कांदापात घेतली आणि निघालो घराकडे. सोसायटीच्या खाली येताच माझे जिवलग मित्र भेटले. पिशवीचा वास घेऊन सारखे उड्या मारत होते. शेवटी त्यांना खाऊ घातले आणि घरी गेलो. घरी येऊन खिमा स्वच्छ धुवून दिला खरा, पण नशीब बघा, शुक्रवार असल्याने MSCB वाल्यांनी आमचा मोमोज कार्यक्रम फ्लॉप करायचा ठरवला होता. लाईटच गेली होती. सकाळचा बेत थेट संध्याकाळी 5 वाजता सुरू झाला. बायकोचा जीव तर मोमोज बनवेपर्यंत भांड्यात पडला होता. तब्बल 7 वाजले मोमोज तयार व्हायला. डब्यात मोमोज आणि पिशवीत तिखट चटणी भरवून आम्ही मेहुणीच्या घरी पोहोचलो. तेथे गेल्यावर आमची चिमुरडी सारखी तिच्या पोटाला हात लावून विचारत होती, पोटात छोटा बाबू आहे का? मेहुणीनेही आधीच निर्वीसाठी चिप्स आणि चॉकलेटचा स्टॉक आणून ठेवला होता. मोमोज बघून मेहुणीच्या तोंडाला पाणी सुटलं आणि तिने एकामागून एक मोमोज फस्त करायला सुरुवात केली. साडूभाऊने टेस्ट केल्यावर ते थेट म्हणाले, तुम्ही एक मोमोजचा स्टॉलच टाका. बिझनेस आयडिया भारी आहे ना? तर मंडळी, मेहुणीचे डोहाळे पुरवण्याचा आमचा हा पहिला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका.